श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आज अंगारक संकष्टी चतुर्थी। या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात। या दिवशी उपाय केल्याने तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा 24 तासात नक्कीच पूर्ण होणार आहे। आणि आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। आणि कमेंटमध्ये आज अंगारक चतुर्थी आहे, त्यामुळे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला कधीही विसरू नका। आज 5 मे वार मंगळवार या दिवशी आहे अंगारक संकष्टी चतुर्थी। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आपल्या संकटांमध्ये नेहमी पहिल्यांदा धावून येणारे ते म्हणजे आपले गणपती बाप्पा आहेत। कुठलीही पूजा विधी असू दे किंवा कुठलीही सेवा असू दे किंवा कोणतीही आरती असू दे, पहिल्यांदा गणपती बाप्पांचं नाव घेतलं जातं। पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती केली जाते। तर याच गणपती बाप्पांची आपल्याला एक सेवा करायची आहे आणि ही सेवा आपल्याला आपल्या मुलांसाठी करायची आहे। बघा, आपले मुलं खूप त्रास देतात। आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही, त्यांच्या अभ्यासामध्ये खूप अडथळे निर्माण होत असतात। तर यासाठी आईने मुलांसाठी एक उपाय करायचा असतो। हा उपाय जर तुम्ही आज केला तर याचा प्रभाव खूप सारा होणार आहे। बघा, इतर दिवशी आपण जे उपाय करतो किंवा सेवा करतो त्याचा रिझल्ट इतका मिळत नाही जितका आपण सणावारांना किंवा अशा वारी जेव्हा आपण करतो तेव्हा याचा रिझल्ट नक्कीच आपल्याला मिळत असतो। तर या अंगारक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, आपल्याला आईने मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे। तर हा दिवा पहिल्यांदा कुठे लावायचा, तर तुमचं जे देवघर आहे त्या देवघरासमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पांचा फोटो तरी असावा। सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर देवांची पूजा करायची आहे। ही पूजा झाल्यानंतर आरती करायची आहे। गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल आणि 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे। त्यांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यांना मनापासून प्रार्थना करायची आहे। हे झाल्यानंतर तुम्ही हा उपाय, तुम्हाला जर सकाळी शक्य असेल तर तुम्ही सकाळी करा, तुम्हाला संध्याकाळी शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी करा। सकाळी तुम्हाला 10च्या अगोदर हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला 6:30 ते 7:30 या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करताना तुम्हाला एक छोटासा दिवा घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। या मोहरीच्या तेलाने तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होणार आहे। आता मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घेतलं तरी चालेल, पण शक्यतो मोहरीचं तेल घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला वाती, तुम्हाला जी एक वात असते त्याच्या अशा 2 वाती घ्यायच्या आहेत। तर 2 वातींची तुम्हाला एक वात करायची आहे। त्या वातींना तुम्हाला थोडंसं हळद कुंकू लावायचं आहे। ती वात अशी लाल आणि पिवळी दिसली पाहिजे अशी तुम्हाला वात करायची आहे। आता तुम्हाला एक डिश घ्यायचा आहे। त्या डिशावर तुम्हाला हळद कुंकू मिक्स करायचं आहे, त्याच्यावर थोडंसं तूप मिक्स करायचं आहे आणि त्याने तुम्हाला त्या डिशमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि मग त्या स्वस्तिकावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 5 काळे मिरे असतात, ते काळे मिरे तुम्हाला 5 ठेवायचे आहेत। त्यानंतर पिवळी मोहरी असती, ती पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे आणि त्याच्यानंतर जो भीमसेनी कापूर असतो त्याचे 5 तुकडे तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत। नंतर तुम्हाला हा दिवा तुमच्या जिथं देवघर आहे त्या देवघरात जे गणपती बाप्पा आहे त्यांच्या समोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर फक्त दिवा प्रज्वलित करायचा नाही, तर त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे। तर पहिल्यांदा गणपती अथर्व शिष्य
तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे. जर तुम्हाला 11 वेळा जमत नसेल तर तुम्ही 1 वेळा बोला, पण 11 वेळा नक्कीच तुम्ही बोला. कारण आपली इच्छा खूप मोठी असते, तशीच आपल्याला सेवासुद्धा खूप मोठी करायची असते. त्यामुळे तुम्हाला 11 वेळा अथर्व शिष्य बोलायचं आहे. त्यानंतर गणपती जे स्तोत्र आहे ते तुम्हाला 11 वेळाच बोलायचं आहे. नंतर तुम्हाला एक माळ 108 वेळा तुम्हाला ओम गण गणपते नमः हा मंत्र बोलायचा आहे. ही सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे. बघा, तुम्हाला जर तुमच्या मुलांसाठी ही सेवा तुम्ही करत असाल, आईने करो, वडिलांनी करो, कोणीही करू, तर पहा, तुम्हाला ही सेवा पुढे 21 दिवस चालू ठेवायची आहे. म्हणजे आज अंगारक संकष्टी चतुर्थी आहे. आज तुम्ही हा उपाय चालू केला आहे, तर तुम्हाला पुढच्या 20 दिवस ही सेवा करायची आहे. म्हणजेच काय, तर 21 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता 21 दिवस तुम्हाला रोज दिवा लावायचा आहे. या दिव्यामधल्या फक्त तुम्हाला वाती बदलायच्या आहेत आणि जी काळे मिरे तुम्ही टाकले आहेत, पिवळी मोहरी टाकली आहे, ती तुम्हाला बदलायची आहे. तर आता या बदललेल्या मोहरीचं किंवा काळे मिरेचं करायचं काय, वातींचं करायचं काय, तर तुम्हाला एका डब्यामध्ये त्या साचवून ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा तुमची पूर्ण 21 दिवसांची सेवा होणार आहे, तेव्हा तुम्हाला ते निर्माल्यात टाकून द्यायचं आहे. आता पहा, तुम्ही जर एका मुलासाठी जर ही सेवा करत असताल तर एक दिवा लावा. तुम्ही तुमच्या मुलासाठी, मुलीसाठी असं दोघांसाठी ही सेवा करत असताल तर 2 दिवे लावा. सेवा एकदाच केली तरी चालेल, पण दिवे तुम्हाला 2 लावायचे आहेत. आता तुमची मुले बाहेरगावी शिक्षणासाठी गेली आहेत, तर करायचं काय, तर पहा, तुम्ही घरी ही सेवा आईने किंवा वडिलांनी त्या मुलांसाठी तुम्हाला ही घरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. अशी सेवा तुम्हाला याच अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही साधी आणि सोपी सेवा करायची आहे. या सेवेसाठी कोणताही खर्च नाही, फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे. तुम्हाला सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळेला जमेल त्या वेळेला तुम्ही ही सेवा करा. पण तुम्ही आज जर अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी ही सेवा सुरू केली तर इतर 20 दिवससुद्धा तुम्हाला संध्याकाळीच ही सेवा करायची आहे. एकच वेळ ठेवा. ही सेवा करताना मध्येच उठू नका, कोणाशी बोलू नका. सेवा एकनिष्ठेने, एकचित्तेने ही सेवा करा. गणपती बाप्पांवर विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास जर गणपती बाप्पांवर ठेवत असाल तरच तुम्हाला या सेवेचा फायदा होणार आहे. कारण जिथे श्रद्धा नसते, जिथे विश्वास नसतो, तिथे आपण कोणतेही उपाय केले तर त्या उपायांचा फरक किंवा फायदा आपल्याला जाणवत नाही. तुम्ही जर विश्वासाने, श्रद्धेने सेवा केली तर नक्कीच त्याचा फरक तुम्हाला जाणवणार आहे. असाच हा उपाय म्हणजे दिव्याचा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. तुमच्या मुलांना जर गणपती अथर्व शिष्य वाचता येत असेल किंवा गणपती स्तोत्र वाचता येत असेल, म्हणता येत असेल, तर तुम्ही या दिवशी नक्कीच मुलांना तुमच्या देवघरासमोर बसून, गणपती बाप्पांसमोर बसून तुम्ही त्यांना एकदा तरी गणपती अथर्व शिष्य वाचायला लावा. गणपती स्तोत्र आहे ते एकदा वाचायला लावा. तुमच्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना जे आपण 21 दुर्वांची एक जुडी करतो, अशा तुम्हाला 21 जुड्या तयार करायच्या आहेत. आणि या 21 जुड्या तुमच्या मुलांच्या हातून या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तुमच्या मुलांच्या मागे कोणतीही इडापिडा असेल किंवा तुमच्या मुलांना कोणाचीही नजर लागलेली असेल तर या सर्व बाधा त्या निघून जातील आणि तुमची मुले अभ्यासात प्रगती करतील. जिथे तुमची मुलं हट्टीपणा करत आहेत, ती मुलं हट्टीपणा करणार नाहीत आणि तुमची मुले खरंच छान आनंदाने अभ्यास करायला लागतील. तर ही एक अशी साधी आणि सोपी सेवा जी तुम्हाला आज अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायची आहे आणि प्रत्येक आईने ही सेवा आज नक्की करावी. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.